यस सामना आपण सुरू करूया. गेम ऑन. लेट्स प्ले क्वार्टर फायनलचा सामना एसपी ग्रुप चषकामधील वाडेकर विपक्ष उंबारली या दोन टीम मध्ये पहिल्या चेंडूवरती एकदम इथे चॉप करण्याचा प्रयत्न सिद्धू पाटील आणि प्रणित पाटील ही जोडी आहे. 3 षटकांचा सामना क्वालिफाईंग मॅच. पहिल्या रात्रीपासून आपण जो अंतिम सामना असतो क्वार्टर फायनल तो 3-3 षटकांचा खेळवतोय. लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. ज्युनियर प्रेम पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न. गॅप मधून चेंडू चाललाय. फक्त दिशा दिली आहे. आउटफील्ड फास्ट आहे आणि पायाने हा चेंडू अडवलेला आहे. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2 आणि तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिद्धू पाटील आणि प्रणित पाटील मध्ये खूप चांगलं कोऑर्डिनेशन. जिथे 2 धाव होत्या तिथे मात्र या 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या आहे 4. बॅकफुटला गेले. इनफिल्डच्या वरून खेळतायत. बॅकवर्ड पॉइंट. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. जागा बनवली स्ट्रोकसाठी. बॅकफुटला गेले. इनफिल्डच्या वरून खेळतायत. वीरेंद्र सेवक स्टाईलने अप्पर कट केली. प्रवीण तांडेल, कौस्तुभ पाटील, बेतवडे यांच्या माध्यमातून उंबारली या टीमला शुभेच्छा येत आहेत. क्या बात है. ग्लोरियस स्ट्रोक. गुड नॉट टेक आणि सिद्धू पाटीलचा चौकार देख. धावसंख्या आहे 12. काय बॅटिंग सुरू आहे. सिद्धू पाटील बॅक टू बॅक 2 चौकार. क्वार्टर फायनलचा हा सामना जो संघ जिंकेल तो संघ टॉप 5 मध्ये. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर हाय तो निहाल पाटील पुरस्कर्ते आहेत. निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर या टीमचे आणि त्यांच्याकडून सिद्धू पाटील साठी या सलगच्या 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. ज्युनियर प्रेमला टार्गेट केलं जातं या मॅच मध्ये. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. डॉट बॉल येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे. निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर या टीमची बिनबाद 16. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुरुवात खूप चांगली झाली आहे. निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर या संघाची या मॅच मध्ये ज्युनियर प्रेम भोईरच्या ज्युनियर प्रेम भोईरने पहिल्या दोन्ही मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती.
तोच ज्युनियर प्रेम भोईर या मॅच मध्ये महागडी गोलंदाजी करतोय. सिनियर प्रेम भोईर येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंगला बॅट्समन प्रणित पाटील. प्रणित पाटीलने फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे. बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत आणि टप्पा पडला आणि चेंडू आतमध्ये आलाय इन स्विंगच्या माध्यमातून. प्रचंड वेग आहे प्रेम भोईरच्या गोलंदाजीमध्ये. सलग चालाय दुसरा डॉट बॉल. वेगाने बीट केलेला आहे, वेगाने इम्प्रेस करतोय. या षटकाची सुरुवात 2 डॉट बॉलने केली आहे. सिनियर प्रेम भोईर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर त्यांच्या आजीच्या नावाने हा संघ खेळतोय. आज उंबारली संघ ड्राईव्ह करतायत, गॅप शोधू शकले नाहीयेत. पॉइंटला फिल्डर आहेत त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 17 धावा. 17 धावा धावफलकावरती. एक चांगलं बॅटल क्वालिफाईंग मॅच. इथून जो संघ जिंकेल तो संघ एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाईल. टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. सीमारेषेच्या बाहेर चौकार. ही खासियत आहे सिद्धू पाटीलची. आतापर्यंत 4 चौकार सिद्धू पाटीलच्या बॅटमधून ओव्हर द विकेटने. बॅटची कडा आहे. शॉर्ट टर्नमॅनला राजकुमार पाटील आहेत आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 22 धावा. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते सिनियर प्रेम भोईरच्या माध्यमातून. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी. धावसंख्येला ब्रेक लावलेला आहे या षटकामध्ये. अंतिम चेंडू शिल्लक. प्रणित पाटील स्ट्रायकिंगला आहेत. फुल टॉस. चेंडू गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती येतोय हा चौकार आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सोमनाथ येत आहेत. सोमनाथ भोईर. कल्याण डोंबिवली ग्रामीणचा लसित मलिंगा गोलंदाजी मार्कवरती. कौतुक करेन सिद्धू पाटील आणि प्रणित पाटीलचं. 26 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅच मध्ये. सोमनाथ स्ट्रायकिंगला बॅट्समन सिद्धू पाटील. पहिला चेंडू फुल टॉस. सॉफ्टने खेळतायत. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. सेन्सिबल बॅटिंग करतायत
सिद्धू पाटील, कारण की सिद्धू पाटीलला माहिती आहे जरी या षटकामध्ये भारतीय 14 धावा बनवल्या तर नक्कीच एक चांगली धावसंख्या ते बनवतील. या आधीच्या नक्कीच मॅचमध्ये 44 धावा डिफेंड केल्या नागाव या टीम समोर 4 षटकांमध्ये आणि या सामन्यामध्ये सुरुवात खूप चांगली झाली आहे. 28-28 सिद्धू पाटील 20 वरती बॅटिंग करतोय. सॉफ्ट टेक्निकल टच, सेन्सिबल बॅटिंग. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. धावबादची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या आहे 30. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांना देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 700 पेक्षा जास्त प्रेक्षक अजूनही ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. सिद्धू पाटीलला माहिती आहे सोमनाथ भोईर एक चांगला गोलंदाज आहे आणि पहिले 2 चेंडू सन्मान दिलेले आहेत सिद्धू पाटीलने. 9 चेंडू आणि 22 वरती तो बॅटिंग करतोय. सरसेनापती यस, फर्स्ट वॉर्निंग आहे आय थिंक पंचांकडून प्रणित पाटीलला, कारण की ते चेंडू रिलीज होण्याच्या आधीच क्रीज सोडतायत हेच म्हणणं आहे विकी सरांचं. आणि खराब फिल्डिंग. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसरीचा प्रयत्न नाहीये. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. वाईट +2 मिळतील धावा 3 अवांतरच्या स्वरूपात. धावसंख्या आहे 33. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक. 33 धावांची पार्टनरशिप. 40+ धाव बनवण्याचा प्रयत्न आहे सिद्धू पाटील आणि प्रणित पाटील यांचा. सिद्धू पाटील 22 वरती तो बॅटिंग करतोय. ड्राईव्ह करतायत. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. क्या बात आहे. अप्रतिम बॅटिंग सिद्धू पाटील करतायत या मॅचमध्ये. त्यांना माहिती आहे प्रत्येक मॅचमध्ये चौकार आणि षटकार मारून चालत नाही. कधी कधी सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं पाहिजे आणि सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना 35 विदाउट लॉस. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 36. सलग 4 वेळा 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत सिद्धू पाटील आणि प्रणित पाटीलने. कॅप्टन आहेत कप्तान चलासी नातान. कॅप्टन इनिंग साकारली. यावेळेस ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल 37. 2 चेंडू शिल्लक आहेत. वाडेकर या संघाला एखादा मोठा फटका अपेक्षित आहे. दोन चेंडू शिल्लक. प्रणित पाटील यावेळेस ड्राईव्ह करताय. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका पॉइंटला. डीप मध्ये फिल्डर येतील चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, धावबाची संधी आणि विकेटचं बदल. फलंदाज झालाय नाहीये. अशी धाव नाहीये बघा सिद्धू पाटील. दोन्ही क्रीज सोडले पाहिजेत. पंच 2च धावा असतील ना या चेंडूवरती. यस, प्रणित कडे स्ट्राइक असणार आहे. धावसंख्या आहे 39. 39. एक चेंडू शिल्लक. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. 39.
अंतिम बॉल. टार्गेट सेट बॉल आहे आणि यस फिंगर अप फलंदाज झाले बाद. विकेटचं बदल. शेवटच्या बॉलवरती विकेट आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39 आणि 40 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. स्वर्गीय येसुबाई भोईर, योगेश पवार प्रतिष्ठान, गावदी उंबारली या संघासमोर 18 चेंडू बनवायच्या धावा या मॅच मध्ये 40. आहोत त्या खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. त्याआधी त्यांचा इथे आपण सन्मान करूया, ज्यांचा आवाज आपण 2 दिवस आपण ऐकला या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. चला नितीन दादा आपल्या शुभ हस्ते आणि रवी दादा आपल्या शुभ हस्ते. साईनाथ दादा आपण देखील या. आवडते समालोचक आहेत सोनू बांगर, स्टायलिश कॉमेंटेटर, व्हॉइस ऑफ पालेगाव. त्यांचा संघ उद्या इन ॲक्शनमध्ये आहे आणि उद्या ते नक्कीच येणार आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी. साईनाथ दादा पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते उद्या येणार आहेत. यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण की सोनू बांगर यांच्या आवडीचं हे सॉन्ग आपण ऐकलं. सूचना असतील पंच या ठिकाणी इशारा करतायत, कॉल करतायत, आपण जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू सो मच. रोशन संते यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होता आणि अंतिम सामना सध्या तरी आपण पाहतोय. एका बाजूला टीम उंबारली संघ त्यांच्या फाईट करतोय वाडेकर संघ आणि या ठिकाणी ही लढत फार मोठी पाहायला मिळते. 18 चेंडूंचा खेळ असेल आणि जिंकण्यासाठी 40 धावेची गरज असेल. चला वाडेकर संघ फिल्डिंग लावून घ्यायची प्लीज सिद्धू दादा, कारण की सलामीचे फलंदाज पोहोचलेत. बिग फाईट सामना, अप्रतिम ही स्पर्धा, 4थी रात्र या स्पर्धेची. SP ग्रुप चषक 2026 हे पर्व आपण पाहतो आणि आता शेवटचा सामना आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतो आजच्या रात्रीतील. वाडेकर विपक्ष उंबारली. टार्गेट असेल 40 धावेच्या मॅचमध्ये. सध्या तरी कालू डॉन हे स्कोररच्या भूमिकेमध्ये चौकाराच्या जागी षटकार लिहतील. यस कौस्तुभ पाटील आणि प्रवीण पाटील आणि यस प्रवीण तांडेल आणि विपुल पाटील आणि कौस्तुभ यांच्याकडनं नक्की शुभेच्छा आल्यात. यस वाडेकर संघासाठी शुभेच्छा आहेत, ते देखील ऑनलाईन जोडले गेलेत. आपलं देखील स्वागत असेल कौस्तुभ या स्पर्धेमध्ये. निहाल पाटील यांच्याकडून नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहिलं की तर वाडेकर संघाच्या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल, तब्बल कॅश प्राइज असेल 1000 रुपयाचा. फिल्डिंग लावायची प्लीज
वाडेकर संघ सलामीचे फलंदाज ओपनिंग ब्लास्टर आपल्याला पाहायला मिळतील. भोईर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते उंबारली संघाच्या माध्यमातून. रुपेश पावसे आणि नेहाल पाटील यस यांच्याकडनं विकेट साठी वाडेकर संघासाठी सुवर्ण संधी असेल. 10,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. चला 40 जावेचं लक्ष असेल. चर्चा मैदानाच्या आतमध्ये करू नका प्लीज, कारण की अनेक सारे प्रेक्षक जोडले गेलेत ऑनलाईन देखील आणि आता सध्या तरी या मैदानावरती देखील प्रेक्षक वाट पाहत आहेत. हा सामना कोण जिंकेल, वाडेकर की उंबारली टीम. बिग फाईट लढत गोलंदाजी मार्कवरती. पहिले षटक पॉवर बेस आपल्याला पाहायला मिळेल. प्रणित पाटील. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा असतील. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. यश ऑन स्ट्राईक. सामन्याला होते पुन्हा एकदा सुरुवात. सेकंड इनिंगला सुरुवात. गेम ऑन. पहिला बॉल. लेट्स प्ले. प्रणित पाटील सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला फलंदाज यश. ओ पहिला चेंडू पाठीमागे जातोय. शॉर्ट थर्डमॅनला काढू उपस्थित. धावाची संधी. विकेट धोक्यामध्ये आणि विकेट मिळाली. यश बॅक टू द डगआउट. पहिला धक्का रनआउटच्या स्वरूपानं टीम उंबारली संघाला. चेक करतील आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. वाडेकर संघ आणि उंबारली टीम. चला डिस्कस करू नका आपण. पंच आपण आपल्या जागेवरती थांबायचं आहे आणि खेळाडू आपण फिल्डिंग देखील लावून घ्यायचे. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, चेक केले जाईल.
यस दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक देखील सोडले त्यामुळे विकेट असेल आणि यस फलंदाज या ठिकाणी बाद असतील. चला नक्कीच यश या ठिकाणी बाद होत आहेत कारण की हा तिसऱ्या पंचांचा निर्णय आला त्यांनी चेक केलाय. खेळाडू कक्षामध्ये बसायचं प्लीज विनंती असेल. खेळाडू कक्षामध्ये बसा प्लीज विनंती असेल. चला खेळाडू कक्षामध्ये बसा प्लीज विनंती असेल. उंबारली संघाचे सर्व खेळाडू पुन्हा एकदा या ठिकाणी आपण चेक करूया. चला पंच नक्की जागेवरती जाऊन आपण आपला निर्णय द्यायचा आहे आणि हा फुल अँड फायनल निर्णय असेल, अंतिम निर्णय असेल. ह्या देखील सूचना असतील. स्वतः ऑनफिल्ड अंपायर आले होते चेक करण्यासाठी आणि ते तुमच्यापर्यंत जागेवरती जाऊन निर्णय पोहोचवतील आणि तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. दोन्ही संघासाठी समान या ठिकाणी नक्कीच आम्ही हा निर्णय देतो कारण की कोणत्याही संघावरती अन्याय केला जाणार नाहीये या स्पर्धेमध्ये आणि त्यामुळे योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय पंचांच्या माध्यमातून. फिल्डिंग लावून घ्यायचे आपण. वाडेकर संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला डिसिजन द्यायचा आहे. येस नॉट आउट असतील फलंदाज. ऑनफिल्ड अंपायर सांगतात नॉट आउट आणि स्पर्धेमध्ये ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. आउटसाइड दी ऑप्शन पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. अवांतर धाव इथे मिळते आणि धावसंख्या 3 वरती पोहोचतीये. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. एका ताकदीचे एकाच कॅलिबरेचे संघ पाहायला मिळत आहेत. वाडेकर आणि त्यांच्या अगेन्स्ट उंबारली संघ त्यांना फाईट करतोय. आज 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 37 धावेची आता आवश्यकता असेल. पॉवर प्लेचं षटक सध्या तरी सुरू आहे. प्रणित पाटीलचा पुढचा बॉल ऑन साइडला खेळले. फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतायत आणि बॉल सीमा पलीकडं आलाय. चौकार उंबारली टीम साठी. फलंदाज येसच्या बॅट मधून संघ पुढे सरकेल 7 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि 7 धावा खर्च होत्या त्या षटकामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्लाइस करतायत. बॉल हवेमध्ये असेल. पॉवर प्ले सुरू आहे. स्वीपर कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक पोहोचतील. फेकी करतायत तोपर्यंत मिळतील या चेंडूवरती 2 धावा. आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 9 धावा धाव फलकावरती. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करतायत फलंदाज यश आणि प्रेम भोईर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सलामी जोडी
उंबारली संघाची. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो आपल्या षटकामध्ये प्रणित पाटील. पुढचा बॉल फटका चांगला. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळून काढलेला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचती. थोडेसे फंबल होत आहेत. वेळ मिळतोय आणि वेळेच्या अभावी पुन्हा एकदा या 2 धावा पूर्ण केल्या जातील. चांगली बॅटिंग पाहायला मिळतीये. यशच्या माध्यमातून धावसंख्या 11 वरती पोहोचतीये. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पॉवर प्लेचं षटक होतं आणि या षटकामध्ये एक चौकार आणि त्याच्यानंतर दुहेरी अंक हा 3दा पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल शिल्लक. ऑन साईडला खेळतायत. मिड विकेट रिजनला खेळाडू उपस्थित. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. षटक समाप्त होतं पहिलं पॉवर प्लेचं आणि पहिल्या पॉवर प्लेमध्ये धावा बनवल्या टीम उंबारली संघानं 40चा पाठलाग करत असताना एकूण धावा 12. बिनगडी बाद जिंकण्यासाठी 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 28 धावेची आवश्यकता असेल. डीजे गणेश भांडे यांच्याकडे नक्कीच यशसाठी प्राइज असेल. जर 30 धावा या मॅच मध्ये बनवल्या तर तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल गणेश भांडे यांच्याकडनं यशसाठी. आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील 10,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल वाडेकर संघासाठी. विलाजी पाटील यांच्याकडनं हे कॅश प्राइज असेल. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 28ची आवश्यकता. गोलंदाज येत आहेत कपिल पाटील. गोलंदाजी मार्कवरती जलदगती गोलंदाज आहेत. वेग व्हेरिएशन भरपूर आपण पाहिलेत. कपिल पाटील कडनं स्ट्राईकला फलंदाज. यश ऑन स्ट्राईक. मोठ्या फटक्यांची गरज असेल या षटकामध्ये. ओ डीप राहिला चेंडू खाली राहतोय. गुड लेंथ वरती पडल्यानंतर वेगाने निघून जातोय. विकेट किपर सिद्धू पाटील यांच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. जसजसे डॉट चेंडू होतील तसा मॅच वरती नक्कीच पकड निर्माण ठेवेल संघ वाडेकर टीम. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 28ची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा. अजून एक तेसरा चेंडू. चांगला बॉल टर्न होतोय. यावेळेस माझा टेक ऑफ होतोय. थोडासा गुड लेंथ वरती पडल्यानंतर आतमधून बाहेर निघतोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा सलगचे 2 चेंडू डॉट येत आहेत. प्रेमला अजूनही स्ट्राईक मिळाली नाहीये. स्ट्राईक साठी तलमल सुरू आहे. प्रेम भोईरची देखील 10 चेंडू 28ची गरज. बॉल हवेमध्ये. यावेळेस मात्र शॉर्ट पॉईंटचा खेळाडू जज करेल आणि फक्त सिंगल मिळेल. सिंगलला धावसंख्या पुढे सरकेल ती 13 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी समीकरण थोडंसं कठीण झालंय. 9 चेंडू आणि विजयासाठी 27 धावेची आवश्यकता असेल. प्रेम भोईर स्ट्राईकवरती येतात. यस पहिल्यांदा स्ट्राईक मिळेल प्रेमला आणि विस्फोटक खेळाडू क्षमता गुणवत्ता भरपूर आहे आणि नक्कीच पहिल्याच सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग देखील केली होती आपल्या टीमसाठी प्रेमनं. परंतु आता या येणाऱ्या चेंडूवरती मोठे फटके मारावे लागतील. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी इक्वेशन मॅचचं समीकरण 27 धावेची आवश्यकता आहे आणि त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करतोय कपिल पाटील. 2 महान खेळाडू एकमेकांसमोर पाहायला मिळत आहेत. बॅटल चांगलं आहे. ओव्हर द विकेट. यॉर्कर क्लीन बॉल यशच्या उद्ध्वस्त केल्या जातील. फलंदाज बाद. प्रेम भोईरची गोल्डन विकेट कॅरी केली आहे. पहिला धक्का टीम उंबारली संघाला. मिळतोय. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि गोल्डन विकेट मिळवली आहे कपिल पाटीलला. प्रेम भोईर यावेळेस मात्र 0 वरती बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. साहिल. कपिल पाटीलला मिळते नक्की सफलता. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि अवघी एकच धाव खर्च केली आहे या षटकामध्ये. 8 बॉलमध्ये बनवायचे आहेत 27 धावा. फिल्डिंग लावायची वाडेकर संघम. काय गोलंदाजी करतायत कपिल पाटील. इम्प्रेस करतायत. प्रभावित करतायत या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये प्रणित पाटीलने धावा खर्च केल्या होत्या 12 आणि दुसऱ्या षटकामध्ये आता कमबॅक झाले वाडेकर संघाचं. मोठ्या फटक्यांची गरज आहे मॅचमध्ये. शिरकाव करण्यासाठी कमबॅक करण्यासाठी उंबारली टीमला. साहिलसाठी हा बॉल. पहिला चेंडू लॉफ केलाय. फटका चांगला आहे आणि चेंडू लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर आलाय. षटकार साहिलच्या बॅटमधनं.
स्ट्रक्चरच्या माध्यमातून या फटका देखील तेवढा चांगला होता. सामना अजूनही संपला नाहीये. मॅच मध्ये फाईट देण्याचा प्रयत्न करतायत. साहिल देखील षटकार ठोकलाय. धावसंख्या पोहोचेल 19 वरती. जिंकण्यासाठी गरज असेल 7 बॉल मध्ये बनवायचे आहेत 21 धावा. किरण उर्फ बाक्याबाई यांचं देखील आगमन झाले. आपण या व्यासपीठावरती त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. शेवटचा बॉल या षटकातील उसळण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग स्ट्रोक झेलची शक्यता. कपिल स्वतः गेलेत आणि कॉटन बॉल. फलंदाज बाद. चोख प्रत्युत्तर देतात. पुढच्या बॉलवरती साहिलला बाद केलाय आणि आता शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 21 धावेची गरज. या ठिकाणी गणेश पाटील यांच्या माध्यमातून ज्युनियर प्रेम येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज 21 धावेची. सामना मजबूत झालाय वाडेकर संघाच्या बाजूला, कारण की लगातार या ठिकाणी आता गडी बाद होत आहेत. प्रेम भोईरची गोल्डन विकेट, त्याचबरोबर साहिल देखील आता बाद झालेत. यश या ठिकाणी सलामीवीर 9 चेंडूचा सामना केलाय. 12 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. सिद्धू पाटील गोलंदाजी मार्कवरती. प्रचंड अनुभवी खेळाडू. पहिला चेंडू गुडलेटवरती पडल्यानंतर टेक ऑफ झालाय. सिद्धू पाटीलच्या अंगेच मोठे फटके मारणं फार कठीण असतं, कारण की कधी कोणत्या बाजूला चेंडू वळवतील सांगता येत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. फिरकीपट्टू आहेत सिद्धू पाटील. 5 बॉलमध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी 21 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. लाऊड अपील. यस यस इट इज आउट. फलंदाज बाद. लेग बिफोरची अपील आणि पंचांनी स्वीकारली आहे. विकेट मिळवली सिद्धू पाटीलने. अजून एक धक्का. संगीत 4 बॉल 21 ची गरज असेल. नवीन खेळाडू राजकुमार पाटील. राजकुमार येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. सिक्सर किंग आहेत. मोठमोठे षटकार त्यांच्या बॅटमधून आम्ही पाहत आलोय, परंतु आता सामना कठीण झालाय उंबारली संघासाठी. सिद्धू पाटील वर्चस्व गाजवतोय. सुरुवातीला 2 चेंडूमध्ये 4 बॉलचा खेळ शिल्लक. 21 ची आवश्यकता. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना ऑनसाइड मध्ये आता 4 खेळाडू असतील. लॉंग ऑन, त्याचबरोबर मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. आणि ऑफसाइड मध्ये कव्हर मध्ये खेळाडू फक्त तैनात केलाय. शॉर्ट मिड आपला खेळाडू, शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग ही क्षेत्ररक्षणाची विवर असणार राजकुमार साठी. पुढचा बॉल सिद्धू पाटील तयार. ओव्हर द विकेट ना. हो चांगला चेंडू. पुन्हा एकदा टेक ऑफ झालाय. टर्न झालाय चेंडू. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. हा सामना झुकलाय टीम वाडेकर संघाच्या बाजूला. वाडेकर संघ सध्या तरी खेळतो नक्कीच. निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन द टॉस फटका चांगलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझनला खेळून काढलेला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचतील. फक्त सिंगल मिळेल. आणि आता गरज आहे या मॅच मध्ये 2 बॉल मध्ये आपण पाहिलं गेलं तर 20 धावेची. जवळजवळ हा सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर संघ, कारण की अप्रतिम गोलंदाजी. मागच्या षटकामध्ये कपिल पाटीलची आपण पाहिली. 7 धावा खर्च केल्या आणि 2 गोल्डन विकेट त्या षटकामध्ये कॅरी केल्या. प्रेम भोईरची आणि त्याचबरोबर साहिलची विकेट. पुढचा बॉल राऊंड द विकेट ना. अगोदरच बॅट फिरवली आणि फलंदाज बाद. विकेटचं बदल. अजून एक सफलता सिद्धू पाटील यांना. आणि आता 1 चेंडू फक्त शिल्लक असेल. डीजे
शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल आणि हा सामना एकतर्फी केलाय वाडेकर संघानं. चला एक चेंडू शिल्लक असेल आणि टॉप 5 मध्ये जवळजवळ संघ दाखल झालाय. निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करतोय. नो बॉल असेल सिद्धू पाटील, नो बॉल असेल. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. फ्रीडचा देखील हा चेंडू असेल. पुन्हा एकदा तयार होत आहेत आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु सामना फिनिश होतोय. सामना जिंकलाय टीम निहाल 11 जय जलेश्वर वाडेकर संघानं. अभिनंदन सिद्धूदादा पाटील अँड कंपनी आणि हार्ड लक उंबारली संघ.